शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत। आज सकाळी 9 वाजता मोदी बागेत त्यांची भेट होणार असल्याचं कळतंय। अजित पवार यांनी टीका केल्यानंतर शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, आज शेतकरी मोर्चाबाबत ही अतिशय महत्त्वाची भेट पवारांसोबत होते अमोल कोल्हेंची, काय अपडेट? बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे उद्यापासून किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे। आणि राज्यातल्या ज्या 4 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघाची सध्या जी चर्चा सुरू आहे त्यातला शिरूर हा खूप महत्त्वाचा आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी थेट पहिल्यांदाच काल पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हेंवरती थेट टीका केली होती। या टीकेला काल त्यांनी माध्यमांसमोर अमोल कोल्हेने सुद्धा उत्तर दिलं होतं। नेमका आता त्याला उद्या ह्या मोर्चाला सामोरं जात असताना अजितदादांनी जे प्रश्न उपस्थित केले की अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नाहीयेत, अमोल कोल्हेंनी कुठली कामं केलेली नाहीत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसमधलाच हा अंतर्गत जो कलह आहे, वाद आहे, हा लोकांपुढे जाताना नेमका कसा जाणार आहे किंवा अजित पवारांच्या प्रश्नांना अमोल कोल्हे कशी उत्तर देणार आहेत। कारण शेवटी राष्ट्रवादीमध्ये येताना शरद पवारांचा विचार घेऊनच अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये आले होते आणि त्यानंतर आता उद्याच्या मोर्चाला सामोरं जाताना अजित पवारांच्याच बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि इथं उत्तर कशी द्यायची या सगळ्या गोष्टींची चर्चा ते निश्चितच आता भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रायचंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।